So today we are going to discuss write down problems on orthographic projections. I told you because we are expecting only 1 mark questions in the final examinations, that may be or that will be online examination. त्यामुळे ऑर्थोग्राफिक मध्ये एखादा प्रॉब्लेम ड्रॉ करायचा आणि त्यानंतर त्याचे डायमेन्शन्स तुम्हाला विचारतील 1 मार्कासाठी. दिस पॉसिबिलिटी इज व्हेरी रेअर. So that's why we have kept practice of this chapter towards the end. Already we have discussed the theory and MCQs based on this. So shall we start the problems now? Yes, sir. Yes, sir. Okay. Now what we are going to do, we'll just check with some problems and whether you are in a position to imagine or not. Okay, just 1 minute. All these things are known to you. Principal planes and auxiliary planes. Location of different views based on that first angle and third angle method of projection. इथपर्यंत आपलं झालंय बरोबर आहे. Then Yes. how to see the object, how the front view is obtained in VP, how the top view is obtained in HP, and how the side view is obtained in profile plane. All these things we have seen previously. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Then all the basics, location of different views. Then related to third angle, याच्यामध्ये planes transparent असतात. हे आपण मागच्या वेळेला discuss केलंय. Okay. Okay. Now we'll just see 2 such type of problems. In this case, in front view, you can see the surfaces of which color? Front view मध्ये कोणत्या कलरचे surfaces दिसतील तुम्हाला? Pink. Only pink colored. आठवतं सर्वांना? Yes. Okay. Next question, which side view we are supposed to draw? Side view कोणता काढावा लागेल आपल्याला? लेफ्ट हँड साइड व्ह्यू, राईट हँड साइड व्ह्यू? Left hand. Left hand side. तर फ्रंट व्ह्यू जर तुम्ही उजवीकडनं पाहत असाल तर साइड व्ह्यू डावीकडून पाहावं लागेल. इज दॅट क्लिअर? Yes. साइड व्ह्यू मध्ये कोणत्या कलरचे सरफेस दिसतात तुम्हाला? साधारण स्काय ब्ल्यू कलरचे. इज इट करेक्ट? Yes, sir. आणि टॉप व्ह्यू मध्ये ग्रीन कलर. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ओके. Yes, sir. जस्ट बिफोर वी बिगिन, तर बघा, इफ यू आर लुकिंग फॉर द फ्रंट व्ह्यू इन दिस डायरेक्शन, हे सगळं आठवण्यासाठी मी एकदा रिवाइज करतोय. तर द सरफेसेस विच आर पॅरलल टू डायरेक्शन ऑफ विजन. आता हा जो एल शेप सरफेस आहे, ही जी तुमची फ्रंट व्ह्यू ची डायरेक्शन आहे, या डायरेक्शन ऑफ विजनला हा एल शेप कसा आहे? पॅरलल आहे. इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? Yes, sir. तर तो तुम्हाला दिसेल ऍज अ लाईन ऑन लेफ्ट हँड साइड. ओके. नेक्स्ट, ही टॉपची लाईन तुम्हाला इथपर्यंत दिसेल, बरोबर आहे का? आणि ही जी समोरची लाईन आहे छोटीशी, ती याच्या बरोबर कंटिन्युअस आहे असं वाटेल. आर यू गेटिंग? Yes, sir. त्यानंतर ही बॉटमची लाईन तुम्हाला कंटिन्युअस दिसेल. आता आपण डिस्कस करतोय ऍक्च्युअली हाऊ टू ड्रॉ दिस थिंग्स. ओके. सो यू विल ऑल्सो सी द बॉटम लाईन, आणि ही उजवीकडची लाईन पण तुम्हाला फ्रंट व्ह्यू मध्ये दिसेल. इज इट करेक्ट? आता अजून फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसतंय? दिस व्हर्टिकल लाईन, जी तुम्ही इथं काढू शकता डिस्टन्सेस मेजर करून. त्याच्यानंतर काय दिसेल? ही हॉरिझॉन्टल लाईन, जी तुम्ही इकडे काढताय, बरोबर आहे ना? देन यू कॅन सी अ व्हर्टिकल लाईन. पुन्हा एक हॉरिझॉन्टल लाईन दिसते. तर अशा प्रकारे तुम्हाला स्टेप्स दिसेल. मी रफली ड्रॉ करून दाखवतो, टू द स्केल काय नाहीये. ओके. इन शॉर्ट, द थिंग्स विच आर विजिबल टू यू, देअर डिस्टन्सेस विल बी गिवन टू यू. ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांची तुम्हाला डिस्टन्सेस दिलेले असतील आणि ते तुम्हाला व्ह्यूज ड्रॉ करायचे आहेत. ओके. आय जस्ट वॉन्टेड टू चेक वेदर यू आर क्लिअर विथ द इमॅजिनेशन. फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू तुम्हाला याच पद्धतीने दिसत आहेत.
Are you clear with the imagination? Yes, sir. Okay, so shall we start one problem now? Yes, sir. Okay. So I'll draw this object on whiteboard for you. तुम्ही पण ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा प्रयत्न करताय सायमल्टेनियसली गिवन ऑब्जेक्ट. ऍक्च्युअली तुम्हाला ड्रॉ करायचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू. But you can try for this. Object दिसतोय ना सर्वांना? Whatever I'm drawing. Is it visible? Yes. Actually, drawing such three-dimensional objects was a part of your earlier syllabus. याला पण isometric arrow उलटा झाला होता. It is called as isometric projection. If you are from mechanical branch, you learn this chapter in second year machine drawing. हा पूर्वी first year ला chapter होता. How to draw the three-dimensional objects. Okay, now I'll provide you some dimensions. शक्य असेल तर हा ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा प्रयत्न करा. Okay, can you see the object now? Yes, sir. Okay.
I'll tell you how to prepare the question. तर या क्वेश्चन मध्ये द जनरली स्टेटमेंट कसं असेल मी तुम्हाला सांगतो. राईट डाउन द स्टेटमेंट. Figure shows the pictorial or three-dimensional view of an object. Given figure मध्ये काय असेल, पिक्टोरियल किंवा थ्री डायमेन्शनल व्ह्यू असेल. ड्रॉ. Its following views. ठीक आहे. तर नॉर्मली जो फ्रंट व्ह्यू डायरेक्शन असते त्याला एक्स असं नाव देतात. आणि जो दिलेला एकच एरो असतो ती डायरेक्शन फ्रंट व्ह्यूची आपण कन्सिडर करायची. ओके. फ्रंट व्ह्यू इन डायरेक्शन एक्स. ब्रॅकेट मधल्या एरो इज जनरली शोन फॉर फ्रंट व्ह्यू. जो दिलेला एरो असतो त्या डायरेक्शन मध्ये नॉर्मली कुठला व्ह्यू असतो, फ्रंट व्ह्यू. इज इट क्लिअर? शॅल वी कंटिन्यू? शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. 100% एक व्ह्यू काढायचा असतो तो असतो टॉप व्ह्यू. त्याला काय डायरेक्शन वगैरे देत नाही कधीच. आणि डिपेंडिंग अपॉन फ्रंट व्ह्यू साइड व्ह्यूचे डायरेक्शन सांगितले असते. तर या केसमध्ये फ्रंट व्ह्यू जर तुम्ही उजवीकडून पाहत असाल तर साइड व्ह्यू कुठला काढावा लागेल आपल्याला, लेफ्ट हँड साइड व्ह्यू. इज इट राईट? तुम्ही ड्रॉ करताय का काय करताय सध्या? प्लीज कीप ऑन आन्सरिंग द क्वेश्चन. ज्यावेळी ड्रॉ करायचं त्यावेळी मी तुम्हाला सांगेन. ओके. कॅन यू रेफर द स्क्रीन नाव? Yes, sir. I'm going to ask you a few questions. Therefore, you should focus on observing the given diagram. Okay. आता काही एक ड्रॉ करू नका. Now, as per the basic theory we have seen, okay, front view shows two dimensions. Which are they? Length and width. Length and height. Is it correct? Yes, sir. Yes, sir. Top view shows which dimensions? Length and width. टॉप व्ह्यू मध्ये हाईट Length कशी and- दिसते मित्रांनो? एखाद्या माणसाची उंची मोजायची आहे, त्याच्या डोक्यावर बसून मोजणार का टॉप व्ह्यू मध्ये? नाही. तर हाईट कुठे दिसते तुम्हाला? आयदर फ्रंट व्ह्यू किंवा साइड व्ह्यू मध्ये, बरोबर ना? टॉप व्ह्यू मध्ये लेंथ आणि विड्थ. इज इट करेक्ट? Yes, sir. Yes, sir. साइड व्ह्यू शोज Width and height. width and Width height. and Yes, height. sir. Side view shows width and height. So please note these things. Just a minute. Note down these things. So observe the given diagram and tell me
what is the total length of the object, what is the total width, okay, let's see the correction, and what is the total height of the object. सांगा डायमेन्शन मॅक्सिमम लेंथ किती आहे. 90. 90. Total length is 90 mm. Okay. Then what are the two prominent parts of 90? हे जे 90 mm ची लेंथ आहे याचे दोन पार्ट कुठले आहे, किती पार्ट्स मध्ये ते डिवाइड झालेलं आहे 90 हे डिस्टन्स सांगा. 30 and 60. Two parts. Which are they? Yes. 30 and 60. 30 mm and 60 mm. बघा तर आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये डायमेन्शन जे दिसतं त्याला आपण काय म्हणतोय, लेंथ. त्यामुळे फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला हे डायमेन्शन दिसतं. इज इट करेक्ट? येस और नो? किंवा स्पेसिफिकली म्हणलं तर इथे दाखवतो. फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला हे डायमेन्शन दिसतंय, त्यामुळे या डायमेन्शनला तुम्ही काय म्हणणार आहे, लेंथ. ओके. So total length of the object is 90. Okay. Out of that, if you reduce this part of 30 mm, 90 mm मधून जर तुम्ही हे 30 mm वजा केलं तर हे राहिलेलं डिस्टन्स किती आहे, 60. Is that clear? Shall I continue? Yes, sir. Yes, sir. Okay. Then total width is, एकच मिनिट. ठीक आहे. Okay. Now, is there any breakup for the width? हे जे 50 mm ची width आहे याचा काय ब्रेकअप झालेला दिसतोय का आपल्याला? नाही. No. ओके. त्यामुळे width तुम्ही या लाईनचे बघा किंवा इथं पहा, इथं पहा किंवा इथं पहा. सर्व ठिकाणी width किती दिसते आपल्याला? 50. Shall I continue? Yes, sir. Okay. Yes, What is the sir. total height of the object? Total 70. height 70. 70. 70. So this is total height of 70 mm. Okay. I must say online is the best method. कारण जे मी आता एक्सप्लेन करतो ते ऑफलाईन मध्ये लांबनं सर्वांना प्रत्येक लाईन मी खूप डिस्टिंग्विश पद्धतीने दाखवू शकतो. टोटल हाईट इज हाऊ मच? 70. Okay. It is once again divided into two parts. Which are they? This height is 50. Is it correct? And Yes, sir. this particular height will be now This is 20. 20. 50 plus 20. It is 70. Is that clear? Yes, sir. So, if you want to draw the orthographic views of this object, first thing we have to do, आता हा arrow मी दाखवत नाही, इकडे आपल्याला स्पेस लागेल. प्रॉब्लेम झाला सारखंच लोक वेटिंग रूम मध्ये येतात त्यामुळे डिस्टर्ब होतंय. ठीक आहे. सो राईट डाऊन मॅक्सिमम डायमेन्शन्स. मॅक्सिमम डायमेन्शन कुठली कुठली आहे त्याची, तर लेंथ किती आपल्याला समजली, 90. बरोबर आहे. विड्थ किती, 50 ना. Yes, sir. आणि हाईट 70. 70. Okay, these are the maximum dimensions. ठीक आहे. आता हे ड्रॉ करायच्या बऱ्याचशा पद्धती आहेत. ठीक आहे. I'll tell you one of them. कारण
अनफॉर्च्युनेटली तुम्हाला कुठलीच यूज करायचं नाही फायनल एक्झाम मध्ये. ओके, बट स्टील आय विल एक्सप्लेन. तर पहिली पद्धत अशी सांगते, काय झालं सध्या काय दिसतंय? व्हाईट बोर्ड दिसतो का पीपीटी दिसते? White board. Whiteboard. मला का दिसत नाही? हा ठीक आहे, मला पीपीटी दिसत होते. ठीक आहे. सो व्हॉट यू कॅन डू, पहिल्यांदा व्ह्यूचं लोकेशन फायनल करा. ठीक आहे, म्हणजे साइड व्ह्यू कुठला? लेफ्ट हँड साइड व्ह्यू काढायचा ना? Yes. एक 5 मिनिट फक्त समजावून घ्या. सो स्टार्ट विथ XY अँड X1 Y1. आता मी तुम्हाला ही पद्धत रुटीन मेथड सांगतोय. ओके, प्लीज रेफर दिस व्हिडिओ फॉर नोटिंग द थिंग्स. आता काय लिहून देत नाही मी. ठीक आहे. देन डिसाइड द पोझिशन ऑफ व्ह्यूज. व्ह्यूजचे पोझिशन आपण डिसाइड करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं? डिसाइड द पोझिशन ऑफ साइड व्ह्यू. ठीक आहे. आता साइड व्ह्यूचे पोझिशन डिसाइड करण्यापूर्वी तुम्हाला फ्रंट व्ह्यूची डायरेक्शन माहिती पाहिजे. फ्रंट व्ह्यू जर या डायरेक्शनला असेल तर साइड व्ह्यू कुठला आहे? लेफ्ट हँड साइड व्ह्यू. ऍज पर फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन, लेफ्ट हँड साइड व्ह्यू हा तुम्हाला कुठं काढायचा आहे? राईटला. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ओके. आणि याचाच अर्थ तुम्हाला इथं फ्रंट व्ह्यू काढायचा आहे आणि इथं कोणता व्ह्यू काढायचा आहे? टॉप व्ह्यू. ठीक आहे, तुम्हाला समजतं त्या पद्धतीने या गोष्टी नोट करत राहा. मी फक्त एक्सप्लेन करत राहतो. आणि जर सगळंच लिहून दिलं तर 3:30 पण आपण घेणार. शेवटचं लेक्चर मॅथ्सचं असेल. ओके, आता फ्रंट व्ह्यू मध्ये कुठले डायमेन्शन दिसतात तुम्हाला सांगा? लेंथ कॉमा हाईट. इज इट करेक्ट? Yes, sir. Yes. ओके. नाउ टेल मी. अरे बापरे, मला वाटतं झूमचं सबस्क्रिप्शन एंड झालेलं दिसतंय. मीटिंग 10 मिनिटात संपणार आहे. 40 मिनिटात मीटिंग झाली, त्यामुळे प्रॉब्लेम व्हायला लागला. ठीक आहे, जरी मीटिंग संपली पुढे एक्सप्लेन करत असेल तर लगेच रिजॉईन करा. इज दॅट फाईन? Yes, sir. Yes, sir. ओके. त्यामुळे अचानक तुम्ही वेटिंग रूम मध्ये चाललं, हे प्रॉब्लेम सुरू झाले. ठीक आहे, आता फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे सांगा? लेंथ आणि height. Height. हाईट. ठीक आहे, तर आउट ऑफ दॅट लेंथ जे आहे ही तुम्हाला मार्क करायचे पॅरलल टू XY. समजतंय? आणि हाईट Yes. कशी घेणार? परपेंडिक्युलर टू XY. तर ही दोन डायमेन्शन मार्क केल्यानंतर आपण एक बॉक्स ड्रॉ करू शकतो. येस ऑर Yes. नो? एक Yes, बॉक्स sir. आपण ड्रॉ करू शकतो. सो I can draw a box whose length will be 90. आता जी ग्रीन कलरची लाईन मी काढलेली आहे याची लेंथ किती असायला पाहिजे? 90. समजतंय? Yes, sir. ओके. फ्रंट व्ह्यू मध्ये दुसरं डायमेन्शन कुठलं दिसतं सांगा? Height. हाईट. Height. ती किती पाहिजे? 70. 70. तर 70 mm लॉंग एक अशी एक लाईन आपण परपेंडिक्युलर टू XY ड्रॉ केली, जी काय रिप्रेझेंट करते? हाईट. सो दिस डायमेन्शन इज 90 and this dimension is 70. So draw parallel lines and you can complete this box. तर बऱ्याच लोकांचं, बऱ्याच शिक्षकांचं, बऱ्याच बुक्स मध्ये सांगितलं की अशा प्रकारचा जर बॉक्स तुम्ही काढला
तर फ्रंट व्ह्यू ड्रॉ करताना हा बॉक्स तुम्हाला गाईड करतो. म्हणजे एखादी लाईन जर चुकून या बॉक्सच्या बाहेर चालली ऑब्जेक्ट ड्रॉ करताना, तर तुम्हाला एक इंडिकेशन मिळतं की समथिंग इज रॉंग. त्यामुळे हे बॉक्स काढावं असं काही लोकांचं मत असतं. ठीक आहे, शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. Yes. टॉप व्ह्यू मध्ये काय दिसतं सांगा? लेंथ कॉमा Width. विड्थ. Width. बरोबर आहे. आता मी काय करतोय पहा, फ्रंट व्ह्यू मध्ये जी 90 mm ची लेंथ आहे, त्याच्यापासून 2 प्रोजेक्टर मी ड्रॉ केले असं समजा. हा पहिला प्रोजेक्टर येलो कलरचा, हा दुसरा प्रोजेक्टर. ठीक आहे. देन टॉप व्ह्यू मध्ये लेंथ दिसणार आहे का हो? दिसणार आहे ना? Yes, Yes. तर इथं टॉप व्ह्यू मध्ये एक लाईन मी काढली, जी ऑफकोर्स त्याची लेंथ किती असणार? आता जी ग्रीन कलरची लाईन काढली त्याची 90. 90. इट हॅज टू बी 90. समजतंय? देन आता जशी हाईट, जस्ट अ मिनिट, so we have drawn a line whose length is how much? 90. आता हाईट जशी आपण XY ला परपेंडिक्युलर टाकलं, तशी विड्थ सुद्धा किती टाकायची तुम्हाला? परपेंडिक्युलर टू XY. त्यामुळे इथून ते इथपर्यंत तुम्ही डायमेन्शन टाका 50 mm. कॅन यू सी दिस ग्रीन कलर लाईन? yes, Yes, sir. तर ही हाईट तुम्हाला किती घ्यायची आहे? 50. 50 ची. अँड इट विल रिप्रेझेंट, काय रिप्रेझेंट करणार ती? विड्थ ऑफ द ऑब्जेक्ट. इज इट क्लिअर? Yes, sir. Then once again you can continue with this length of 90 and width of 50. You can construct one box for which view? top view. Top view. Okay. आता 10 मिनिटात मीटिंग एंड होणार आहे आणि हे जे मी ड्रॉ करतो ते सगळं व्हॅनिश होणार आहे. त्यामुळे मी लगेच कंटिन्यू करतो, पण आता ऑब्जेक्ट मी ड्रॉ करत बसत नाही. आता हे जर 2 प्रोजेक्टर मी साइड व्ह्यू मध्ये घेतले, ठीक आहे, तर मी कोणतं डायमेन्शन कॅरी फॉरवर्ड केलं साइड व्ह्यू मध्ये? Height. हाईट कॅरी फॉरवर्ड Height. केली, जे किती आहे? 70. इज इट करेक्ट? देन साइड व्ह्यूची मेथड तुम्हाला माहितीये, प्रोफाइल लाईन मध्ये आपण यूज केली होती. आता हे डायमेन्शन मी इथं नेलं, 45 डिग्रीची लाईन इन्क्लाइंड, आठवतंय ना? आणि तिथून वरती नेलं. इन द सेम वे विड्थ जिथं संपलेली आहे 50 mm, तर इथं 45 डिग्री लाईन पर नेलं आणि तिथून वरती नेलं. ठीक आहे. सो इट नॅचरली मीन्स दॅट वी हॅव carried which dimension here? Width. Width and height. Width and नाही, एरो जो दाखवलाय तो कोणता डायमेन्शन आहे? width. Width. इट मस्ट बी विड्थ 50. इज इट करेक्ट? आणि Yes, इथं जे डायमेन्शन कॅरी फॉरवर्ड झालंय दॅट मस्ट बी हाईट. Height. ठीक आहे. सो इन दिस वे you can complete the box for the side view. ठीक आहे. इथपर्यंत समजलंय? Yes, sir. Okay, so you can start with this procedure. पहिल्यांदा XY लाईन काढलं, काय काय केलं समजलंय ना?
सांगा स्टेप्स काय काय केल्या. स्टार्ट विथ XY. XY line. XY लाईन, नंतर त्याला परपेंडिक्युलर काय ड्रॉ करायचंय, X1 Y1. X1 फ्रंट व्ह्यू मधला बॉक्स कितीचा आहे, तर लेंथ 90, इज इट करेक्ट, 90. आणि हाईट किती 70. 70. 7. टॉप व्ह्यू मधला बॉक्स लेंथ 90, विड्थ Width 50. 50. 50. त्यानंतर ही 45 डिग्रीची लाईन, बरोबर आहे का. Yes, sir. आणि Yes, sir. साइड व्ह्यूचा बॉक्स किती झाला, तर विड्थ 50, 50. Height 70. हाईट 70. हे बॉक्स ड्रॉ करताय. Yes, sir. Yes. मीटिंग एक 3 मिनिटात एंड होते, तोपर्यंत तुम्ही हे बॉक्स ड्रॉ करून घ्या. ऑब्जेक्टचा स्नॅपशॉट मी घेतलाय, परत ऑब्जेक्ट करायची गरज पडणार नाही असं वाटतंय. मीटिंग एंड झाल्यानंतर मी लगेचच पुढचं लेक्चर कंटिन्यू करेन. वी हॅव टू कंटिन्यू अप टू 4:30. म्यूट करू द्या 1-2 मिनिटं सर्वांना मीटिंग एंड होईपर्यंत. Yes, sir.